मंडळी नमस्कार. हल्ली सध्या जंतर मंतर दिल्लीची चर्चा सुरू आहे, तुम्हाला ठाऊक आहे. पण जंतर मंतरवरच्या त्या मैदानामध्ये आज सकाळी नेमकं काय घडलं तर एका रिपोर्टरनी एका मुलापुढे माईक नेला, एका युट्यूबरने, आणि चक्क त्याने काय म्हटलं ते तुम्ही पहिले ऐका, नंतर मग मी बोलतो मंडळी तुमच्याशी. अतिशय गंभीर विधान त्या मुलाने आपल्या बापाबद्दल केलेलं आहे आणि त्याचे वडील भाजपाचे नेते आहेत असं तो म्हणतोय. घरी न सांगता तो त्या जंतर मंतरच्या आंदोलनात सहभागी झाला. तो काय बोलतोय ते बघा, अतिशय धक्कादायक आहे मंडळी, बघा. तो भाई आज ना मैं अपना घर छोड़ के आया. मेरा बाप ना बीजेपी का बहुत बड़ा मेंबर है, ठीक है, पॉलिटिशियन है. ये देख लो भाई, मैं खुद आरएसएस का मेंबर हूँ. मेरे पापा मेरे को कहते कि मेरे पापा मेरे को कहते कि जो 30 बच्चे मरे हैं उनसे तेरे को क्या लेना देना, हमें क्या लेना देना है. तू घर में बैठ, तेरे पास पैसा है, तू लॉ की स्टडी, मैं लॉ की स्टडी कर रहा हूँ भाई, तू लॉ की स्टडी कर रहा है, अपनी स्टडी कंप्लीट कर, तू बाहर चले जाइए, तेरे को इन सब चीजों से क्या मतलब है. लेकिन मैंने बोला ठीक है कोई बात नहीं, अगर आपके अंदर ये दिल, मैं दो भाई हूँ, आपके अंदर ये दिल है ना, तो मैं तो ये सोच रहा हूँ कि जब आप 30 बच्चों के बारे में नहीं सोच रहे हो तो कल को आपको कोई 2-4 करोड़ और रुपए देगा, बोलेगा मैं तेरे को प्राइम मिनिस्टर बना देता हूँ, अपने एक बेटे को कुर्बान कर दे, आप कर दोगे, आप कर दोगे, ठीक है. क्योंकि पॉलिटिशियन ना सबसे चोर होते हैं सर. मेरा बाप है, मेरे को पता है, ठीक है. नहीं सर, हंसने वाली बात नहीं है, मेरे को पता है. क्योंकि मेरे बाप के साथ ना, मेरा बाप जिस गाड़ी में चलता है ना, उस गाड़ी को जो साफ भी करता है ना, वो भी मतलब 30-40 हजार रुपए महीने की तनख्वाह. जो मेरा ड्राइवर है ना मेरे पापा का, वो भी 30-40 हजार. और मेरे पापा ना किसी रोड छाप पे ऐसे गरीब होते हैं, उनको नहीं अपनी गाड़ी छूने देते. ये माइंड सेट है मेरे बाप का, सबसे घटिया. भाई देखो हम ना इसी, और ये नहीं कि मेरे पापा पैदा हुए उनके पास करोड़ों की प्रॉपर्टी थी, उन्होंने भी बनाया है, पहले वो भी गरीब ही थे, बट अब वो अमीर हो चुके हैं, उनमें घमंड आ चुका है कि कोई बात नहीं. मैंने सिर्फ उनको एक ही चीज बोला, ठीक है आपके पास 2 बेटा है ना, 30 वो बच्चे मरे हैं, 31वां मेरा सोच लेना. तब आप ये 1 मिनट के लिए ये चीज सोचना कि 31वां मेरा बेटा मरा है, ठीक है, मैं जा रहा हूँ, आज के बाद आप मेरे को देखोगे नहीं, कुछ नहीं करोगे. मेरी मम्मी के मेरे पास मिस कॉल्स आ चुके हैं, मैं दिखा देता हूँ आपको. ब्यूरो रिपोर्ट, VDTV भारत. तो भाई आज ना मैं अपना घर छोड़ के आया हूँ. मेरा बाप ना बीजेपी. ऐकलं मंडळी काय म्हणतो हा मुलगा? मला वाटते लॉ करतो आहे मुलगा, आणि हा कदाचित 21-22 वर्षाचा मुलगा असेल. हा घरी न सांगता त्या जंतर मंतरवरती आला आणि तो म्हणतो की पॉलिटिशियन्स चोर होते हैं, मेरा बाप कैसा है मुझे पता है. एकदम घटिया माइंडसेट माझ्या बापाचं आहे आणि पॉलिटिशियन्स चोर असतात आणि याच चोरीमधून कदाचित संपत्ती गोळा करताना या लेकराने त्याला लहानपणापासून पाहिलं असेल आणि या भ्रष्टाचारातून गोळा केलेली संपत्ती तो सांगतोय की त्याच्या बापाकडे काही पैसे नव्हते. आता त्यांनी नाव सांगितलं नाही त्याच्या वडिलांचं, तो सांगणारे नाही, सांगूही नाही त्यांनी, नाहीतर त्याची खूप फजियत होऊन जाईल. तर मंडळी बघा, आता या मुलाने फार मोठी हिंमत केली आहे की तो काय म्हणतो आहे की माझा बाप म्हणजे नुसता, म्हणजे तो म्हणतोय की समजा जर त्याला प्राईम मिनिस्टर कोणी बनवलं आणि त्याला जर समोरच्यानी म्हटलं की बाबा तुझ्या मुलाचा एक कुर्बानी देऊन दे, तर तो देऊन देईन. इतका त्याचा माइंडसेट आणि इतकं वाह्यात पद्धतीचा माझा बाप आहे. किती मूर्ख, किती हलकट माझा बाप आहे, किती नालायक माझा बाप आहे, किती चोर माझा बाप आहे, हे त्याला सांगायचं होतं मंडळी. बघा, आणि तो मुलगा वेडा नाही, लक्षात घ्या, तो वेडा नाही, तो शिकत आहे, तो लॉ करतो आहे. तर मंडळी हे अतिशय गंभीर गोष्ट आहे. ही एकट्याची नाही, हा काय बीजेपीतलाच या नेत्याची ही गोष्ट नव्हे. तो आमदार असेल, खासदार, जो कोणी असेल तो असेल, त्यांनी नाव सांगितलं नाही, त्या मुलांनी नाव सांगितलेलं नाही आपलं, जो कोणी असेल तो असेल. पण मंडळी हे सगळ्याच पक्षांमध्ये आहे, हे भ्रष्टाचारी सगळ्याच पक्षांमध्ये आहे आणि यांना जनतेशी खरंच काही घेणं देणं आहे का हो? मी आता अंधभक्ताळांना म्हणतो आहे, जे अंधभक्त आहे ते कुठल्याही पक्षाचे असं झाले, मूर्ख आहेत, एक नंबरचे गधे आहे. त्यांना लॉजिकच कुठल्या गोष्टीचं कळत नाही. ब्या 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 कुठल्याच गोष्टीचं लॉजिक कळत नाही की कुठला मोर्चा कशासाठी आहे, कुठलं उपोषण कशा करता आहे, जंतर मंतरवरती काय सुरू आहे, मागण्या कशाबद्दलच्या आहे. अबे सारी येड झवे, अबे ते सगळ्यांच्याच घरी घडणाऱ्या घटना आहेत त्या. जेव्हा तुमच्या दारात आग येईल नाही, हा भडका येईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. आणि हे गुलामगिरी अशीच सुरू होत असते, हुकुमशाही अशीच सुरू होत असते. आणि ते स्वातंत्र्याच्या लढाईमध्येही ते स्वातंत्र्य मिळायला इतका उशीर का लागला, ते असेच साले घुसखोर होते, असेच हे चमचे होते की कुठलंही एखादं त्यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा काही प्लान झाला की साले हे आतमध्ये जाऊन त्या इंग्रजांना सांगून द्यायचे की असा असा प्लान आहे, मग तो प्लान फेल व्हायचा. असं अनेकदा झालं. तर मंडळी हे बघा, या लेकराचं ऐकलं ना तुम्ही, अशा पापातून मिळवलेली मिळकत बघा कसं त्या छोट्या पोरानं त्या उधळून लावला आपल्या
बापाला, आणि त्याची माय त्याला फोन करते, आपण तो फोन उचलत नाही, तो घर सोडून आलेला आहे आणि तो जंतर मंतरवरती आला. आता ही एक केस नाही मंडळी, कालपासून मी सर्चिंगमध्ये आहे, अशा अनेक केसेस आहे. एक मुलगी सकाळी भेटली, ती मुलगी पण म्हणाली की मी पण घरी न सांगता या प्रोटेस्टला आले. म्हणजे अर्थातच बीजेपीचे जे भक्ताळा आहेत, बीजेपीच्या जे पक्षामध्ये आहेत, काही कार्यकर्ते असतील, मेंबर्स असतील, नगरसेवक असतील, जे कोणी खालच्या लेवलचे असतील, त्यांचेही लेकरं ते त्या ठिकाणी येत आहेत मंडळी, आणि त्यांना हे पटत नाही. पण अनेक लेकरं, जसं या मुलांनी विरोध केला आपल्या बापाचा, आपल्या बापाला चक्क चोर आहे म्हणतो, तो म्हणतो ना पॉलिटिशियन चोर राहते, म्हणजे त्यांनी चोरीतून मिळवलेली, बापानी मिळवलेली संपत्ती त्याला माहिती असेल, तेव्हाच तो म्हणतोय लहानपणापासून. पण या मुलाचा एक स्वभाव, या मुलाचा एक काहीतरी चांगलं वाचनातून गेलं असेल, चांगल्या गुरुजींचे धडे त्या लेकराला मिळाले असेल, म्हणून त्याचे विचार असे, थॉट त्याचे इतके छान झालेले आहेत, आणि आपल्या बापाचा, तो सख्या बापाचा तिरस्कार करतोय तो. आणि मग काय की अशा पॉलिटिशियन्सचे, अशा हरामखोर वृत्तीच्या अशा आमदार खासदारांचे काही लेकरं असतील, ते मग त्या मस्तीत पैशाच्या वाहून जातात, त्यांना काही येत नाही, कारण का यांचं लक्ष सगळं पैसे कमावण्यात. आणि मग काहींचे मुलं जे आहे देशाबाहेर शिकायला पाठवतात, आणि तिकडनं ते शिकून येतात, आणि काही त्यांना झाल्या डिग्र्या विग्र्या, काही विषय नाही, त्यांना काय बिझनेस एखादा सेट करून दिला. ते पाहिलं ना आम्ही, त्या नागपूरच्या आमच्या नेत्याचे दोन्ही लेकरं, त्यांनी त्याचे लेकरं सेट केले, तुमचे लेकरं धोड्यात जाऊ, मसनात जाऊ, त्यांना काय घेणं उरलेलं आहे. तर अशी मंडळी गंमत आहे. येणारा काळ खूप खतरनाक येणार आहे. जेनजी अशी सडकून काढणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. या आमदार खासदारांना लाळवणारी आमची पिढी, तुमची पिढी गेली आता, बस. मी त्या दिवशी व्हिडिओत बोललो ना, एका व्हिडिओत, की आमदार आला, खासदार आला की चालले कुत्र्यासारखे साले मागं त्या गाडीच्या, त्याच्या काय अभि त्याला काय लागलेलं का, सोनं लागलं त्याच्या ढुंगणाला की मागे. अभि तर प्रश्न तर करा मग कमीत कमी. तुम्हाला काय धतुरे देतो तुमच्या हाती, तो तुमच्याकडून गुलदस्ता घेतो, तुम्हाला त्या भाषणामध्ये मारे टाळ्या ठोकतात, समजत काहीच, काय म्हणावं आता, इतके वाईट शब्द तोंडामध्ये येत आहेत, समजत काहीच नाही, नुसते आपले भिरभिर टाळ्या वाजत फिरता. कुठल्याही पक्षाचे असं होते. काँग्रेसमध्ये हाच तमाशा होता पूर्वी. काँग्रेसवाल्यांनी देशाला काही कमी लुटलेलं नाही, काही कुणाची तरफदारी करण्यासाठी ते बसलेलं नाही. आपण जनतेच्या बाजूने आहे. म्हणूनच म्हणतो, या अंधभक्तांनी सगळं वातावरण देशातलं खराब केलं आहे, आणि अजूनही साले सुधारले नाही. तो एक नागपूरचा तो चहावाला, तो आता नवीन त्यांनी ते चालू केलं इंस्टाग्रामवरती, तो आपला व्हिडिओ टाकतो, चहा घोटता आणि याला अक्कल 1 रुपयाची नाही. चालले कान, गेले कान, चालले कान, चुल्ले का. आपला चिवत्यानंदन तो दिवसभर तो फिरवत राहतो त्या चाटुक्या चहामध्ये, आणि ते आपली चाटुगिरी करत राहतो. कोणीतरी शिकवलं असेल त्याला की डालते जाओ, ऐसा करते जाओ. तर हे अतिशय निर्दयी सरकार आहे मंडळी. आता उद्याला प्रोटेस्ट आहे. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुकजी तर आता हॉस्पिटलमध्ये आहे, आणि त्यांनी वांगचुक सरांनी संदेश दिला हॉस्पिटलमधून की तुम्ही फार चांगलं केलं, ही लढाई सुरू ठेवली, आणि 20 तारखेला प्रोटेस्ट करा. त्यांचा फास्ट अजूनही सुरू आहे, त्यांचा उपवास हॉस्पिटलमध्येही सुरू आहे, कारण की हा अधिकार असतो. त्याच्या परवानगीशिवाय त्याला कोणी अन्न त्याच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घालू शकत नाही, आणि त्याच्या बायकोनी त्यांना म्हटलं की तुम्ही असं करू शकत नाही, हा माझा अधिकार आहे. तर काही औषधं असे असतात की त्यांनी माणूस जिवंत राहू शकतो, काही मिनरल्स असतील तर ते देत असतील, पण जेवण ते घेत नाहीत मंडळी. तर बघा, आता एक छान शिक्षण संस्थेचं त्यांचं काम आहे. लेह लद्दाखला गोल्ड मेडलिस्ट माणूस आहे, रमन मॅग्सेसे पुरस्कार घेतलेला आहे. काय गरज आहे हो इतक्या दिवस उपाशी राहायची, आपल्या आरामात चैनीत आपल्या एसी मध्ये झोपू शकतात. असे लोक जेव्हा आंदोलन करतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांना खरंच लाज वाटते, आणि लाज वाटायलाच पाहिजे. कान्याकोपऱ्यातून लोकांनी आता त्या ठिकाणी जायला पाहिजे मंडळी. आणि या गेल्या 15-20 वर्षात इतकं माजलेलं आहे हे फील्ड. हे मरतात हो, सरपंच व्हायला मरतात, साले आमदार व्हायला मरतात, आमदार झाल्यावर खासदार व्हायला मरतात. म्हणजे इतके मरतात की रिकामं राहत नाही. आता बघा, इतक्या मोठ्या म्हाताऱ्या माणसाला तर शरद पवारला रिकामं करमत नाही. मला सांगा, त्यांचं काय राहिलं आता, काही राहिलं का? पण तरी त्यांना राज्यसभेत जायचं असतं. म्हणजे अबे काही लोकांसाठी रिकाम्या जागा तर ठेवा, काही लोकांना तर येऊ द्या त्या राजकारणामध्ये. तर जेनजी येईल, नवीन पिढी या राजकारणामध्ये येईल ना, हा फार मोठा बदल होईल मंडळी. खरंच सांगतो ना की काही एक म्हणतात ना की काही एक वर्षानंतर एक असा बदल घडत असतो, फार मोठा रिफॉर्म होत असतो. त्या पद्धतीचा भारताचा आता रिफॉर्म होण्याची आपल्या देशाची वेळ आलेली आहे. कारण की अतिशय म्हणजे खालपासून तर वरपासून सांगतो ना, शिपायापासून सरपर्यंत सगळे बरबटलेले आहेत मंडळी. साधा शिपाई म्हणजे 10वी पास नापास जो काही शिपाई असतो तहसील ऑफिसमध्ये, जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये, प्रत्येकच ऑफिसमध्ये, त्यालाही 50 रुपयाची नोट दिल्याशिवाय तोही पुढे सरकत नाही. म्हणजे इतकी बरबटलेली व्यवस्था आहे. बोलू कोणालाच कोणी शकत नाही. चोर सगळेच आहे ना.
वरून खालपर्यंत सगळेच्या सगळे चोर असल्यावर मला सांगा, आता हे आमदार, आता हे इलेक्शनमध्ये जे तिकीट वाटप होते, पैसे द्यावे लागतात पार्टीला. पैसे काय असे 1,00,000-2 लाख नाही, लाखो रुपये, 50 लाखाच्या वरतीच पक्षाला फंड द्यावा लागतो. तेव्हा एंट्री होते, तेव्हा आमदाराचं तिकीट मिळतं. मग तो कशाला ढक्कल करतो? जसं आजकाल डॉक्टरांची मनस्थिती झालेली आहे की 1 करोड रुपये शिक्षणाला, 5 करोड रुपये डॉक्टर व्हायला लागले, तर मी केव्हा केव्हा पैसे ते पेशंटला बकरा बनवून काढून केव्हा केव्हा नाही, माझ्या हॉस्पिटलची मी भरपाई काढू, इतकी घाई त्या डॉक्टर लोकांना असते. अशा मानसिकतेचे 90%, 99% डॉक्टर्स झालेले आहे, तुम्हाला माहिती असेल. मग अशाच प्रकारे 50 लाख जर तो फंड म्हणून देईल पार्टीला, तर तो काय घंटा खाणार आहे? तर घरी तो घेईच ना, असं करेल तो भ्रष्टाचार. सरपंचाचा संडा असापासून भ्रष्टाचार असतो. 12,000 रुपये संडाचे सरकारने वाटले शौचालयाचे ग्रामीणमध्ये. माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी या विषयात आहे म्हणून मला घाबरला सरपंचाने, माझ्या घरी बरोबर 12,000 रुपये पाठवले त्यांनी. बाकीच्यांना 9,000 रुपये दिले, 3,000 रुपये त्यांनी खाल्ले. जवळपास 250 ते 300 संडास असेल, 300च्या जवळपास संडास असेल. तुम्ही हिशोब लावा आता, एका संडासच्या मागे 3,000 रुपये, 300-350 संडासच्या मागे किती पैसे त्यांनी खाल्ले असेल. आणि लोक खाऊ देतात. लोक नालायक लोकही आहेत ना हो. तुम्ही आम्ही नालायक आहोत ना. मी खाऊ दिले का त्याला? नाही. मी लोकांना म्हटलं, अरे बोला, प्रश्न करा. कोणी प्रश्न करायला तयार नाही. मला घाबरला तो. मला माझ्या घरी त्यांनी बरोबर पैसे आणून दिले. माझ्या गावाची गोष्ट करतोय, ग्रामीण भागातली. आजपासून जवळपास 4-5 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट असेल, ते 5-6 वर्षाच्या पूर्वीची. तर अशी गंमत आहे मंडळी. लोकही मूर्ख आहेत. तर असे लेकरं येत आहे की मेरा बापही चोर आहे. अबे काय तुमची चाल्यावर तुमची औलाद तुम्हाला चोर म्हणते. अबे यापेक्षा तुमचं कुठलं पाप असेल मोठं? तुमची औलाद, तुमचं पोटचा मुलगा तुम्हाला चोर म्हणतो. अबे चांगलं जीवन जगा. अशी गंमत आहे मंडळी. तर जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये सपोर्ट करा. फिजिकली जाणं होत नसेल तर सोशल मीडियावर चांगले व्हिडिओज बघा मंडळी आणि सपोर्ट करा. पुन्हा भेटूच नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.